शांत राहा जेव्हा कोणीतरी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असेल. जोपर्यंत तुम्ही शांत राहणार नाही तोपर्यंत तुमचं लक्ष काय बोलू याकडेच असेल. तुम्हाला पूर्णपणे हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर काहीच बोलू नका. नंबर 2, शांत रहा जर तुम्ही कुणाच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन न देता त्याच्यावर टीका करणार असाल. लोक जेव्हा प्रॉब्लेम्स मध्ये फसलेली असतात तेव्हा त्यांना माहिती असतं की त्यांच्याकडून काय चुका झालेल्या आहेत. आपण परत आठवण करून दिल्याने त्यांना वाईट वाटेल आणि आपले संबंध बिघडतील. नंबर 3, शांत रहा जर तुमच्या शब्दांनी एखाद्या पसरलेल्या अफवेमध्ये आणखी भर पडणार असेल. कुणी वाईट आहे, कुणी चुकलंय किंवा काहीही असो, त्यावर आणखी भर पाडणाऱ्या गोष्टी तुम्ही ऍड केल्याने तुमचा काहीच फायदा होणार नाही. याउलट समोरच्याच्या मनात नकळत तुमचा आदर कमी होईल. नंबर 4, शांत रहा जर तुमच्या मनाला बरं होण्यासाठी आणखी वेळ लागणार असेल. दुःख, राग आणि इतर एक्स्ट्रीम इमोशन्स मधून जाताना स्वतःच्या मनाला निवांतपणे बरं होऊ द्या. उद्या तुम्ही या परिस्थितीतून बाहेर निघाल, पण आज बोललेले शब्द मात्र तसेच राहतील. नंबर 5, शांत रहा जर तुमच्या बोलल्याने एखादं शांततेचं क्षण भंग पावणार असेल. लोकांना शांतता हवी असते. कधी कधी कुणाला काही न बोलूनच जी परिस्थिती जशी आहे तशी सोडूनच खूप मदत होत असते.